श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 27 मे 2025 वार मंगळवार आणि आज आहे शनी जयंती. हिलाच शनी अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं. तर या दिवशी आपण काही उपाय करतो, सेवा करतो. त्याचबरोबर या दिवशी शनी जयंतीच्या निमित्तानं जर वस्तूंचं दान केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील. तर त्या कुठल्या वस्तूचं दान करायचं आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर या शनी जयंतीच्या दिवशी कुठल्या गोष्टी टाळाव्यात त्या देखील या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शनी जयंतीचा सण शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेषतः अतिशय शुभ मानला जातो. जर तुम्हाला शनीची 7.5 असेल किंवा इतर कोणत्याही शनिदोषाचा जर त्रास होत असेल तर या दिवशी काही खास वस्तूचं दान आवर्जून करा. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात बघा शनी 7.5 नसेल किंवा इतर देखील काही त्रास नसेल तरी देखील या शनी जयंतीच्या दिवशी या खास वस्तूंचं दान केल्यानं तुमचे सर्व त्रास दूर होतील आणि आयुष्यातील अडचणी देखील दूर होतील. शनी जयंती दानाचं महत्त्व काय आहे तर शनी जयंती ही ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते, जी यावर्षी मंगळवार 27 मे 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. हा दिवस भगवान शनिदेवांची जयंती म्हणून साजरा केला जातो आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेषतः अतिशय शुभ मानला जातो. तर या दिवशी काही खास वस्तू दान केल्याने तुमचे सर्व त्रास ते आहेत ते देखील दूर होतील. शनी जयंतीनिमित्त दान करण्यासाठी काही महत्त्वाच्या वस्तू ज्या मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ज्योतिषशास्त्रात देखील शनिदेवाला विशेष स्थान देण्यात आलेलं आहे. शनी ही न्यायाधीश आहे. शनी ही न्यायाची देवता आहे. तो लोकांना त्यांच्या कर्मानुसार त्यांचं फळ देत असतं. तुम्ही जर बघा कुठली चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ चांगलं देत असतो. त्याचबरोबर नकळत जरी काही चुका घडल्या किंवा चुका तुमच्याकडून झाल्या तर त्याचं देखील फळ ते देत असतो. नेहमी तुमच्या क्षमतेनुसार आणि पूर्ण भक्तीनं तुम्ही दान करताच आणि दान देखील बघा नेहमी दान केलेलं हे गुप्त ठेवणं अधिक पुण्यपूर्ण मानलं जातं. ज्याला खरोखर त्या वस्तूची गरज आहे त्याला त्या दान आवर्जून करा. दानधर्मासोबतच तुमचे कर्म शुद्ध ठेवा, कर्म चांगलं ठेवा आणि प्रामाणिकपणे जीवन जगा आणि कोणालाही इजा होणार नाही किंवा भांडण तंडण होणार नाही असं वागायचं आहे. शनी जयंतीला या गोष्टी दान केल्यानं शनिदेवांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व त्रास आणि अडथळ्यांपासून देखील मुक्तता मिळते. तर या दिवशी कुठल्या गोष्टींचं दान करावं तर त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काळे तीळ. काळे तीळ शनिदेवांना खूप प्रिय आहेत आणि त्याचे दान केल्याने शनीचे नकारात्मक प्रभाव जो आहे तो कमी होतो. त्याचबरोबर घरात शांती आणि समृद्धी जी आहे ती देखील नांदते. गरीब गरजू व्यक्तींना किंवा अगदी शनी मंदिरात दान केलं तरी चालणार आहे. यानंतर आहे ती म्हणजे उडदाची डाळ. बघा काळी उडदाची डाळ ही देखील शनी ग्रहाशी संबंधित मानली जाते आणि ही काळी उडदाची डाळ ही दान केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. त्याचबरोबर संपत्ती वाढते, शनिदेव प्रसन्न होतात. गरिबांना विशेषतः शनी मंदिराबाहेर बसलेल्या लोकांना किंवा कोणत्याही गरजू कुटुंबाला व्यक्तीला तुम्ही या दिवशी काळी उडदाची डाळ अगदी वाटीभर का होईना ती डाळ दान आवर्जून करावी. यानंतर आहे ते म्हणजे मोहरीचं तेल. शनिदेवाला मोहरीचं तेल अतिशय प्रिय आहे. शनी जयंतीला मोहरीचं तेल दान करून शनी मंदिरात एखादा दिवा लावल्यानं शनिदेव शांत होतात आणि त्यांचा आशीर्वाद देखील मिळतो. यामुळे आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. त्यामुळे या दिवशी शनी मंदिरात किंवा कोणत्याही गरिबाला या दिवशी मोहरीचं तेल आणि त्याचबरोबर बघा तुम्ही दान करू शकता.
त्याचबरोबर शनी मंदिरात एक दिवा देखील लावायचा आहे. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे लोखंडी वस्तू. लोखंड हा शनीचा धातू आहे आणि लोखंडापासून तयार झालेल्या वस्तू ज्या आहे त्या या दिवशी दान केल्यानं शनिदेव प्रसन्न होतात आणि सर्व संकटे दूर होतात. लोकांना लोखंडी भांडी किंवा इतर कोणतीही लोखंडी वस्तू दान करा. शनी जयंतीला बूट किंवा चप्पल दान करणं देखील शुभ मानलं जातं. यामुळे शनिग्रहाशी संबंधित जे त्रास आहे ते देखील दूर होतात आणि जीवनातील अडथळे कमी होऊन गरजू व्यक्तींना विशेषतः बघा तुम्ही या वस्तू दान करायच्या आहे. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे काळे कपडे. काळे कपडे शनिदेवांची ऊर्जा आणि प्रभाव दाखवणारे हे कपडे आहेत. काळे कपडे दान केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि शनिदेवांचे शुभ फळ देखील मिळतं. तसेच तुमची खूप दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण करण्यास मदत होते. त्यामुळे या दिवशी एखाद्या गरीब किंवा असहाय्य व्यक्तीला आवर्जून दान करावं. त्याचबरोबर या दिवशी काय करू नये तर बघा, या दिवशी मांस, मद्यपान, तामसिक पदार्थाचं सेवन करू नये. त्याचबरोबर तेल बघा, खूप जुनं तेल असेल किंवा खराब किंवा दूषित तेल देखील शनिदेवांना अर्पण करू नये, दान करू नये. यानंतर या दिवशी केस आणि नखे कापणे देखील टाळावं. कोणत्याही प्रकारचा वादविवाद, भांडणं टाळावीत. त्याचबरोबर या दिवशी लोखंडी वस्तू किंवा शनिदेवांशी संबंधित वस्तू खरेदी करणं टाळावं. त्याचबरोबर आपल्यापेक्षा मोठ्या म्हणजेच वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अनादर करू नये. त्याचबरोबर गाय, कुत्रा आणि कावळे यांना त्रास देऊ नये. तर या दिवशी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून पाळायच्या आहेत. शनिदेवांची कृपा ही आपल्यावर राहणार आहे आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख, अडचणी ते दूर करणार आहेत. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.